धुळे तालुका पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत घरफोडी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून तब्बल 15,60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या कारवाईत 2 अट्टल चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले। धुळे तालुका पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत घरफोडी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून तब्बल 15,60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। गेल्या 2 महिन्यांपासून धुळे तालुक्यातील कुसुंबा, नेर, मोराणे, कुंडाणे आणि अक्ताड या ग्रामीण भागात घरफोड्यांनी धुमाकूळ घातला होता। कुसुंबा येथील फिर्यादी वसंतराव चव्हाण यांच्या घरी झालेली धाडसी चोरी आणि वाढत्या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी धडक मोहीम राबवली। या कारवाईत आंतरराज्यीय टोळीसह त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक साथीदाराला जेरबंद करून 6 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून यात 120 ग्रॅम सोने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे। या गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते, कारण आरोपी गुन्हा करून तसेच परराज्यात पसार होत होते आणि त्यांचा कोणताही पूर्व गुन्हेगारी इतिहास उपलब्ध नव्हता। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तपास पथकाने पारंपरिक पद्धतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तब्बल 3 राज्यांमधील रस्त्यांवरील 375 CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले। गुन्हेगारांचा मार्ग काढण्यासाठी पथकाने 17 दिवस अथक परिश्रम घेतले आणि सलग 5 दिवस प्रवास करीत थेट गुजरात व मध्य प्रदेशच्या सीमेवरील दाहोद आणि गोध्रा जिल्ह्यात धडक दिली। तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने या सराईत टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या। तसेच त्यांना अटक करण्यात आलेल्या आरोपींनी 6 गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून 120 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। या यशस्वी कामगिरीमध्ये पोलीस हवालदार नितीन चव्हाण, उमेश पवार, पोरको कुणाल शिंगाणे, राजू पावरा, गजेंद्र मुंडे, राहुल देवरे, प्रतीक देसले, जयकुमार चौधरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील व पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव यांनी मोलाची कामगिरी बजावली। आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी आणि हवालदार मनोज बाविस्कर हे करत आहेत। चोरी करून दुसऱ्या राज्यात पळून जाणाऱ्या या टोळीला जेरबंद केल्याने धुळे तालुका पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। नमस्कार, मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गेल्या 3 महिन्यापूर्वी पासून जवळपास 6 मोठ्या घरफोड्या धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खेडेगावांमध्ये झाल्या होत्या आणि त्यांचा अतिशय चांगला तपास करून या 6 घरफोड्या याच्यामध्ये उघड केलेले आहेत। याच्यामध्ये सध्या 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास 12 तोळे इतके सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। या तपासाचं वैशिष्ट्य म्हणजे 3 राज्यांपर्यंत जाऊन तपास पथकाने अतिशय चिकाटीने तपास केलेला आहे। याच्यात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र 3 ठिकाणून गुन्हेगार शोधून काढलेले आहे आणि मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये अजूनही इतर आरोपी निष्पन्न होणार आहेत। त्याच्यानंतर अजूनही इतर मुद्देमाल मिळणार आहे, बाकी आहे वसूल करण्याचा। तरी प्रथम टप्प्यामध्ये 6 गुन्हे आणि 12 तोळे इतके सोने हस्तगत केलेले आहेत। याच्यामध्ये जशी प्रगती होईल त्याबद्दल आम्ही अधिक सांगू, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पारंपरिक तपास शैलीचा अतिशय चांगला उपयोग करत आमच्या टीमने हे गुन्हे उघड केलेले आहेत। आता असे 5 दिवस सतत प्रवास केलेले आहे। त्याच्यानंतर 7 दिवस तांत्रिक तपास याच्यात केले आहे, म्हणजे कंटिन्युअस 12 दिवस तपास पथक बाहेर राहून त्यांनी चांगला तपास केलेला आहे आणि अशा प्रकारे या गुन्ह्यांवर आळा घातलेला आहे। घरफोडीचे गुन्हे उघड करणे हे पोलीस खात्याच्या दृष्टीने अतिशय कष्टदायक आणि जिकिरीचे काम राहते, परंतु चांगली कामगिरी याच्यामध्ये झालेली आहे आणि याबद्दल मी आमच्या संपूर्ण टीमचे
अभिनंदन करतो आणि माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, पोलीस अपर अधीक्षक माननीय अजय देवरे सर, तसेच आमचे डिव्हिजनचे DPO बांबळे सर यांनी आम्हाला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केले. याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक मदत आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. त्यांचे मी याबद्दल धन्यवाद देतो.